आता बातमी आहे नांदेडमधून। राज्यात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात नांदेड परिक्षेत्रात सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेला जोरदार प्रतिसाद मिळत असून पहिल्याच दिवशी पोलिसांनी धडक कारवाई करत 13 आरोपींना अटक केलीये। या कारवाईत तब्बल 14,43,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली 16 ते 31 मार्च 2026 या कालावधीत ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। मोहिमेच्या पहिल्याच दिवशी भारतीय न्यायसंहिता कलम 123 अंतर्गत एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले। अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी बहुतांश जण पानटपरी चालक असल्याची माहिती समोर आलीय। या मोहिमेदरम्यान नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर जिल्ह्यांमध्ये एकूण 9 ठिकाणी छापे टाकण्यात आले। त्यापैकी नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी 2 तर लातूर जिल्ह्यात 3 कारवाया करण्यात आल्या। या छाप्यांमध्ये गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थांसह 2 वाहनेही जप्त करण्यात आली आहेत। पोलिसांनी स्पष्ट केले आहे की प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, सुपारी, पान मसाला, खर्रा व मावा यांसारख्या पदार्थांची साठवण, विक्री किंवा वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। संबंधित प्रकरणांमध्ये दोषींना न्यायालयीन प्रक्रियेनंतर 10 वर्षांपर्यंत कारावास व दंडाची शिक्षा होऊ शकते। राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही काही ठिकाणी पानटपऱ्यांद्वारे अवैध विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। तसेच नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध गुटखा विक्री किंवा साठ्याबाबत माहिती पोलिसांना देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे। यासाठी 9150 100 या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲपद्वारे माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।